जयंत पाटलांना सर्वात कमी मतं आहेत। काँग्रेसची 5 मतं अजित पवार गटानं फोडल्याचा अंदाज आहे। अजित पवार गटाकडे 42 मतं होती आणि दोन्ही उमेदवारांना 47 मतं पडलेली आहेत। म्हणजे अधिकची 5 मतं ही अजित पवार गटाच्या आमदारांना उमेदवारांना या ठिकाणी मिळाली आहेत। जयंत पाटलांना इथे सर्वात कमी मतं म्हणजे फक्त 12 मतं या ठिकाणी मिळाली आहेत। तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार आतापर्यंत विजयी झालाय, ते म्हणजे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव। तर मिलिंद नार्वेकर हे 22 वर आहेत। एका मताची विजयासाठी त्यांना आवश्यकता आहे। तर भाजपचे 5ही उमेदवार विजयी झाले। तर भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, त्याचबरोबर सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर सुद्धा विजयी झाले आहेत। तर शिंदे गटाच्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांचाही विजय झालाय। पण मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्याबाबतचा अंतिम निकाल अजून हाती यायचा आहे। मिलिंद नार्वेकर यांना आतापर्यंत 22 मतं मिळालेली आहेत, तर जयंत पाटील यांना 12 मतं मिळालेली आहेत।